नमस्कार मित्रांनो, मी परत तुमच्यासमोर येतो आहे कारण आज तो दिवस आहे 5 तारीख आहे. गावी जातो आहे गणपतीसाठी. मम्मी पप्पा किती माझा भाऊ बंटी सोबत आहे. 4ला 10 कमी आहेत. मुंबई गोरेगाववरनं निघतो आहे. मुंबई गोवा हायवेनेच जातो आहे या टायमाला. पण मी मुंबई पुणे एक्सप्रेसवे घेऊन खोपोली एक्झिट घेणार. खोपोली एक्झिटवरनं पालीच्या गणपती इकडून निजामपूरवाला रोड पकडून माणगावला बाहेर पडणार आहे आणि मग तिथून परत मुंबई गोवा हायवे जॉईन. मग त्याच्यानंतर परत संगमेश्वरवरनं आतल्या रस्त्याने घुसून लांजाला बाहेर पडणार आहे मी. तर तुम्हाला दाखवीनच रोडचे कंडिशन्स काय आहेत मध्ये मध्ये. तर आता आपण जाऊ तर विक्रोळीला हॉल्ट घेऊ. पण सिद्धेश म्हणून काका येतं त्याची गाडी घेऊन. तर तिकडे जाऊ. तिथे परत त्यांच्या गाडीत बॅग लोड्स करायच्या आहेत. मग तिथून आपण पुढची जर्नी कंटिन्यू करू. चलो बाय बाय, पुढे भेटू. सिद्धेश मगाशी जे सांगितलं गोरेगाववरनं निघताना सिद्धेश, बाबा काका, किशोरी काकी, लौकिक, बंटी पप्पा मगाशी आता इथे विक्रोळीला आलोत. आता इथून निघू खोपोली पाली रोडनी निजामपूर मार्गे माणगावला निघू. रोड कंडिशन दाखवते तुम्हाला. चला आता पुढे भेटू आपण. आता 3 तासात आम्ही, आता किती वाजले, 7 वाजले आहेत. पालीच्या गणपतीच्या बाहेरच थांबलोय कारण पाऊस आहे जरा बाहेर. ते बाहेर बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली एस टी का थांबलं कारण इथं बॅरिकेड टाकलेला कारण मोठ्या गाड्यांतून प्रवेश बंदी आहे. मे बी तो प्रयत्न तर करतोय टाकायचा लेटचे. तर मी आणि बंटी गाडीत बसलोय, बाकी सगळे चहा प्यायला गेलेत. बंटीची ओळख करून देतो. बंटी हा किती वर्षांनी येतोस तू गावी? 4-5 वर्ष नाही, जास्त असेल. 10वी नंतर मी आलो नाही. 10वी नंतर ना आलास ना, त्याच्यानंतर येतं. बंटी तर आम्ही असं पेटनेम आहे त्याचं, पण खरं नाव कृष्णा आहे. हे आजोबांचं नाव त्याला ठेवलेलं आहे, कृष्णा वेंगुर्लेकर. तर फर्स्ट टाइम तर बऱ्याच वर्षांनी गावी येतो आपल्याकडे. पुढे घे गाडी पुढे. तर आता पण चला. सिद्धेश ड्राईव्ह करतोय. कसं वाटतंय? मस्त वाटतं. पहिल्यांदा गावी घेऊन चाललास गाडी? हो, एक्साइटेड? येस, व्हेरी. गणपती केशव मुखर्जी कुठे आहेत? केशव मुखर्जी आम्ही ना असं बोलतो की सदन कदा झोपेत असतात, बघा आता पण झोपलेलं आहे. तिथे ट्रॅफिक झालेलं. तिथे ट्रॅफिक झालेलं. बघा, हा इथे पालीचा गणपतीचं मंदिर आहे आणि हा इथून सरळ निजामपूरला जातो रस्ता. मी तुम्हाला दाखवीनच कसा रोड आहे
आणि ते ॲक्च्युली बोर्ड्स लावलेत म्हणजे त्या लोकांनी बोर्ड्स लावलेत. मी पण तिथे मागे पोलीसवाल्यांशी कन्फर्म केलं तर ते लोक बोलले की आम्ही बोर्ड्स लावलेत कारण रस्ता चुकण्याचं काहीच कारण नाही तिथे. मोस्टली मी वाकण मार्गे जातो पण या टाईम वाकणचा रस्ता खराब असल्यामुळे मी आपलं निजामपूर मार्गे गाडी काढतो. मग आपण डायरेक्ट माणगावच्या बाजारपेठेत बाहेर पडू ST स्टँडच्या समोर. तिथून परत आपला मुंबई गोवा हायवे टच. चला पुढे भेटू आपण. सर फाटा इथून राईट घ्यायचं आपल्याला. आली ना बस काय अच्छा मी गावी चढलो ह्याच्यामध्ये गाडी. रॉंग साईड. तर आपण आलो आहोत. या संपत नाही ना तो त्या लोकांना थांबून ठेवलं पाहिजे. 169 किलोमीटर झाले टोटल. आता बोललं पाहिजे असंच जा रिटर्न न फिरून यायचं या रस्त्यात. हा मगाशी ना पाठवलंच नाही पाहिजे तिकडनं. इथे हवादार पाहिजे होतं ना. माणगावच्या पुढे आलो आहे. वीरच्या थोडा अडीकडे आहे म्हणजे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे इथे. पण हे जे रिटर्न गेलेले आहेत ते परत रिटर्न पाठवतात. ॲक्च्युली रॉंग वेनी ते गाडी टाकत होते. ते लोक मागेच आहेत रे. फोन करून बोलवलं असतं पुढे. बघू शकता पुढेपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. हे आपली दुसरी गाडी त्या बसच्या मागे आहे ॲक्च्युली. लास्ट म्हणजे लॉकडाऊनच्या आधी जेव्हा गेलेलो गावी त्याच्या आधी असं एक ट्रॅफिक भेटलेलं कारण तेव्हा ST बस झालेली आणि आत्ता हे भेटलं आम्हाला. ट्रॅफिक जामचं रिझनच समजत नाही. आपण सगळे अडकलेत मागे बघू शकता. STs लक्झरी सगळे अडकलेत. आता माहीत नाही किती तास जाम आहे पण खूप लवकर क्लिअर व्हायला पाहिजे. आकाश क्लिअर आहे पूर्ण. मी महाडच्या इथे गाडीच्या साईडला पार्क केली आहे. वाट बघतोय पण काका की मागे राहिलं पाहिजे. ट्रॅफिक होतं ॲक्च्युली खूप ट्रॅफिक होतं. ॲक्च्युली लोणेरेजवळ खूप रस्ता खराब आहे. म्हणजे माझी पण चुकी झाली की मी वरून जायला पाहिजे. वरून म्हणजे मुंबई पुणे करत कराड मार्गे अणुस्पुरा घाटातून राजापूरला उतरलं पाहिजे होतं. पण आता आलो. आता ठीक आहे पण तेवढाच पॅच खराब होता. आता बाकी ऑल क्लिअर आहे ते. मागचा दाखवतो तुम्हाला. अन्नपूर्णा हॉटेलमध्ये 12 वाजले. अन्नपूर्णा हॉटेल हे कशेडी घाट जिथे स्टार्ट होतो पोलादपूर नंतर तिकडेच आता. ॲक्च्युली हा आमचा 9:30-10चा टायमिंग आहे इथे आणि 12पर्यंत मी चिपळूणला असतो. आता या ट्रॅफिकमुळे खूप लेट झालं आहे. खूप म्हणजे प्रचंड लेट झालं आहे. आता ॲक्च्युली नाश्ता करायचा प्लॅन होता पण 12 वाजलेत. मग जेवतो आणि मग आता पुढे निघू आम्ही. सांगितलं ना कशेडी घाटचा एक अपडेट भेटली की टनलचे दोन्ही वे स्टार्ट केले लोकांनी जाणं आणि येण्यासाठी. सो आता परत टनलमधनं जाऊ आपण आणि परत तुम्हाला पुढचा जे काय अपडेट्स असेल ते देऊया. आणि तिथे मागवली आम्ही.
आणि व्हेज कोल्हापुरी आहे का? तर मग सुरुवात कर. अरे भाई सुरुवात कर. जसं आता 1 वाजलाय. पनीर टिक्का मसाला मागवलेला. फूड क्वालिटी टेस्ट बघायला गेलं तर ॲव्हरेज आहे. कारण मी पण आता ॲक्च्युली फर्स्ट टाईम इथे जेवलो आहे, कारण आम्ही युजली नाश्ता करतो. मग विचार केला की इथे जेवूनच निघूया. आता पुढे तर रस्ता खाली आहे, बघू शकता सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. आपली इथं लागली आहे. सकाळीच तो मंदिरातला हार घातलेला, पूर्ण धूळ धूळ झाली आहे. ॲक्च्युली सिल्वर असल्यामुळे कसं एवढं दिसत नाही आहे. आता इथून गुगल मॅपवर चेक केलं तर वेंगुर्ला आम्हाला 7:30चा टाईम दाखवतो संध्याकाळी. लेट सी. टाईम लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करीन मी, फक्त ट्रॅफिक नाही भेटला पाहिजे आम्हाला पुढे. आणि आकाशी या गाडी तिथे त्या साईडला पार्क केली आहे. ॲक्च्युली अन्नपूर्ण हॉटेल जस्ट कचेरी घाट तुम्ही जेव्हा चढता वरती अपहिल, घाट चढल्यावरती हार्डली थोड्या मीटरच्या अंतरावरती येते. लेफ्ट साईडलाच हॉटेल आहे अन्नपूर्णा. आधीच हॉटेलच्या आधीच तुम्हाला बोर्ड दिसेल त्याचा. बाकी तुम्हाला देतो त्याचं इन्फॉर्मेशन. कसं होतं रे जेवण? छान, व्हेरी गुड. लालपरी आली, लालपरी, कोकणातली लालपरी आली.
जस्ट चिपळूणला आहोत, 4 वाजले. फ्यूल ब्रेक घेतला जरा. त्याचं पेट्रोल आहे अर्धी लिटर आहे, अर्धीच लिटर संपली आहे चिपळूणपर्यंत, मुंबई टू चिपळूण. परत काव करा, परत थांबायचं नाही आहे म्हणून आता चहा पितो आणि मग पुढे कंटिन्यू करू जर्नी. मोस्टली नॉनस्टॉप. कुठे थांबेन तिथे सांगेन तुम्हाला. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. चिपळूण सिटी जशी क्रॉस केली तर इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, तिथेच थांबलो आम्ही. ही ड्राईव्ह करत होता आता. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभप्रभात. 9:18 झाले. जस्ट फ्रेश वगैरे होऊन जस्ट बाहेर फेरफटका मारतो आहे. गावी आलं का जरा बरं वाटतं, मन प्रसन्न वाटतं. मस्त हिरवगाळ, मस्त आपण लाईफ एन्जॉय करतो आहे मुंबईपेक्षा इकडे. तर व्हिडिओ यासाठी बनवतो आहे परत की कालचा मला व्हिडिओ एंड करायला भेटला नाही. ॲक्च्युली खूप ट्रॅफिक होतं, कारण वैतागलेलो अक्षरशः. कसंही करून मला घर काढायचं होतं वेंगुर्ल्याला. आणि परत टायर पंक्चर झालं काकाच्या गाडीचा. ॲक्च्युली रिम बँड झाली, खड्ड्यात आपटली गाडी जोरात, त्याच्यामुळे तिथे आमचा टाईम गेला. पण तिथे कोण टायरवाला भेटला नाही, तो एक सीन झाला. मग तिथे आमचा हार्डली 1-1.5 तास आमचे तिथेच वाया गेले. पण आपण तरी काय करणार, खड्डेच तसे आहेत. खड्डे काहीच केले नाहीत अक्षरशः. लांजा टू रत्नागिरी तर खूप रस्ता खराब आहे, खूप रस्ता खराब आहे. देवरुख मार्ग सजेस्ट करत होता गुगल मॅप, पण तो घेतला नाही कारण संध्याकाळची वेळ होती, काळोख झाला असता, अनोळखी रस्ता. म्हणून मी पण ती रिस्क घेतली नाही गाडी त्या रस्त्याने टाकायची. म्हटलं आपला जो नेहमीचा रस्ता आहे तिकडूनच जाऊ, भले रस्ता खराब असेल, थोडाफार त्रास होईल, पण का अक्षरशः माती धूळ, फक्त मोठ्या गाड्या नव्हत्या, तेच एक मोठा आभार होता आपल्यासाठी. बाकी आज सच तर आज आपण आपले गणपती बाप्पा आणू, कारण आदल्या दिवशीच आणतो. जसं आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं की सगळं आपल्याला डायमंड वर्क वगैरे करायचे असतं. म्हणजे माझा दादा करतो, अक्षय दादा, गोटा दादा, तो करतो. आणि बस अजून तरी काय नाही. आज जो मी व्हिडिओ बनवेन त्यात मी तुम्हाला दाखवेन आपण मूर्ती कुठून आणतो आहे, कशी आपली मूर्ती वगैरे, ते सगळं दाखवेन मी तुम्हाला. म्हणजे मूर्ती उद्याच दाखवेन, पण मूर्ती आज आणायला जाऊ आपण. देवघर आणतो आणि आपलं देवघर आहे तिकडे ठेवतो डायमंड वर्क करायसाठी. बस जेवढा मी व्हिडिओ बनवला आहे नक्कीच खूप तुम्हाला आवडेल. फक्त लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.